पहिल्यांदा धनंजय मुंडेंचा राजीनामा सुरेश धस यांनी मागितला आणि त्यांनी 300 कोटीचा भ्रष्टाचार केल्याचा सुरेश धस यांनी राजीनामा मागितला त्याच्या आधी मला वाटतं अनेकांनी ही भावना व्यक्त केलेली आहे। विधानसभेत विरोधी पक्षाचा आता त्याच्याविषयी जेव्हा प्रत्यक्ष अधिवेशन सुरू होईल तेव्हा या प्रश्नावर कदाचित सभागृहात चालेल की नाही अशी मला शंका वाटते। भ्रष्टाचाराचे इतके आरोप होत आहेत। काल एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये एका मंत्र्याला 2 वर्षाची शिक्षा ठोठावली। म्हणजे अजित पवार पक्षाचे दोन्ही मंत्री हे रडारवर आहेत आणि नैतिकतेची जर गोष्ट असेल तर कोणती खळखळ न करता या दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा अजित पवार सोडून द्या हो, मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे। एकमेकावर काय ढकलताय? इतका मोठा भ्रष्टाचार समोर आलेला आहे। अंजली दमाने एका बाजूला काढतायत, सुरेश धसने काढलेला आहे, इतर अनेक नेते काढतायत आणि माणिक कोकाटे यांच्या संदर्भात तर कोर्टानंच त्यांना शिक्षा ठोठावली। विधानसभा अध्यक्षांवरती काय सोडताय तुम्ही? विधानसभा अध्यक्ष का निष्पक्ष आहेत का आपले? आमच्या 40 आमदारांच्या प्रकरणामध्ये आम्ही त्यांची चालचलन चारित्र्य पाहिलेलं आहे। ते निर्णय घेणार आहेत आणि निष्पक्ष निर्णय कायद्याने घेणार आहेत का? ते अजिबात नाही। सुरेश धसांनी आपल्यावर पण टीका केली आहे। जे डीलर आहेत त्यांनी मला डीलर म्हणण्यास योग्य नाही समजून द्या हो। सुरेश धसांकडे काय पाहताय? त्यांचं काय ऐकताय? त्यांचं मी मागे म्हटलं त्यांच्यावरती आता विश्वास कोणी ठेवेल असं मला वाटत नाही। ते आम्हाला काय बोलतायत ते सोडून द्या। त्यांचा बुरखा फाटलेला आहे तरी आम्ही असं म्हणतोय की ठीक आहे, अजूनही ते मैदानामध्ये लढण्याचं नाटक करत असतील तर ते करत राहावं, पण जो बूंद से गयो हाऊस से नहीं आती असं जे म्हणतात ते त्यांच्या बाबतीत आहे। त्यांनी ज्या पद्धतीनं धनंजय मुंडेंची भेट घेतली, ठीक आहे, त्यांना अंधारात ठेवून ती भेट झाली असेल, पण ज्या क्षणी मुंडे आतमध्ये आले बैठकीला त्या क्षणी त्यांनी तिथून बाहेर पडायला पाहिजे होतं आणि बाहेर पडल्यावर त्यांनी माध्यमांसमोर सांगायला पाहिजे होतं की मला ट्रॅप करण्याचा प्रयत्न झाला, पण मी खंबीरपणे अजून लढतो। हो गया। एक मुनगंटीवारांनी खंत व्यक्त केली आहे मंत्रीपद न मिळण्याची। काय ते कार्यक्रमात म्हणले की मेरी खुर्ची छीन जाईल असं आहे का? त्यांचा हायकमांडचा निर्णय, मी त्याच्यावरती काय बोलला? इतके वर्ष आपण मंत्री होतात ना, मनोहर जोशींच्या काळापासून ते आतापर्यंत अनेक वर्ष ज्यांनी मंत्रिपदे भोगलेली असतात त्यांनी कधीतरी दुसऱ्यांसाठी खुर्ची रिकामी करायची असते। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।